आणि यानंतर मी आमंत्रित करेल आमचे येवला येथून आलेले आमचे कवी मित्र रतनजी पिंगट यांना विनंती आहे आपल्याला की आपण आपली कविता इथे ठेवावी. लक्ष्मणजी क्षीरसागर यांनी स्नेहलला काहीतरी आपल्या स्नेहलच्या सुंदरशा कवितेसाठी लक्ष्मणजी क्षीरसागर यांनी मायेची थाप दिलेली आहे. आशीर्वाद आपला सदैव सोबत राहो. रतनजी पिंगट. सर्वांना नमस्कार. श्री जानेवीची कविता आपल्या पुढे ठेवतो. बाई एक हिरवं झाड. बाई म्हणजे पाना फुलांनी फळांनी बहरलेलं असतं एक हिरवगार झाड. बाई म्हणजे पाना फुलांनी फळांनी बहरलेलं असतं एक हिरवगार झाड. कंबरेत वाक पडू न देता ताट मानेने जसे उभे असते झाड आभाळ कवीत घेऊन. कंबरेत वाक पडू न देता ताट मानेने जसे उभे असते झाड आभाळ कवीत घेऊन, तशी नित्य उभीच असते बाई विठाई होऊन, कोवळ्या पानापासून तर पिवळ्या पानापर्यंत सर्वांना सांभाळून. किती आवरून सावरून धराव्या लागतात फांद्या नात्या गोत्यांच्या. किती आवरून सावरून धराव्या लागतात फांद्या नात्या गोत्यांच्या. पुरवाव्या लागतात इच्छा अपेक्षा आणि आवडीनिवडीही त्यांच्या. कधी अकाली जेव्हा सोडून जातात पानं आणि मोडून जाते फांदी, तरीही जगण्याची उमेद नाही सोडता येत बाईला झाडासारखीच. भक्कम खोडासारखीच कुणापुढेही सहजासहजी झुकत नाही बाई. भक्कम खोडासारखीच कुणापुढेही सहजासहजी झुकत नाही बाई. कुठल्याही वादळ वाऱ्यात संकटात फांदीला लटकत नाही बाई. कोठून येते बळ आणि सोसत राहते कळ. कुठून येते बळ आणि सोसत राहते कळ. आयुष्यभर जगत राहते बाई झाडासारखीच, दुसऱ्यांसाठी सावली होऊन आणि जगासाठी माऊली होऊन आणि जगासाठी माऊली होऊन. खूप खूप धन्यवाद.